मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसंदर्भात यावेळी चर्चा, तर राष्ट्रवादीकडून पुणे, रायगड, रत्नागिरीच्या जागेवर दावा. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला. सूत्रांची माहिती, भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता. काही जागांसाठी अदलाबदल होण्याचाही अंदाज. विधान परिषद लढण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी, मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उद्या मातोश्रीवर बैठक होणार. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे ही चर्चा करणार. मंत्री पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि आमदार श्वेता महाले चारधाम यात्रेवर. माधुरी मिसाळ यांच्याकडून पोस्ट करत चारधाम यात्रेचा हा व्हिडिओ शेअर. दरम्यान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर सुद्धा यात्रेवर गेल्यामुळे सोशल मीडियावरून टीका. वांद्र्यातील गरीबनगर परिसरामध्ये अतिक्रमणावर सलग 3ऱ्या दिवशी बुलडोझर कारवाई. रेल्वे रुळालगतच्या अनधिकृत घरांवर तोडक कारवाई होणार. काल कारवाईवेळी दगडफेक झाली होती. नीट परीक्षेच्या एका दिवसाआधीच मोठेगावकरनं विद्यार्थ्यांना पेपर दिला. विद्यार्थ्यांची उजळणी घेतानाचा मोठेगावकरचा व्हिडिओ व्हायरल. आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट, तर अकोला, अमरावती, वर्ध्याला रेड अलर्ट, तर नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट जारी. वर्ध्यामध्ये काल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय खरीप हंगामापूर्वी आढावा बैठक. बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधणार.